म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार रसिको नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं मी मनोभावे स्वागत करतो. कसं आहे, आज 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आहे, त्यामुळे सकाळी मनोभावे आरत्या म्हणून झाले असतीलच आणि आता विसर्जन करायचं आहे. म्हणजे एका बाजूला दुःख आहे, एका बाजूला आनंद आहे. अशीच गंमत आहे. 1.5 दिवसाचे गणपती, 5 दिवसाचे गणपती, 7 दिवसाचे, 11 दिवसाचे गणपती एकाच वेळी हसू आणि आसू आपल्या डोळ्यात असतात. कसं आहे रसिको की गणपतीच्या दिवसात आपण आनंद आपल्या पद्धतीने घेत असतोच, पण सेलिब्रिटीज याचा आनंद कसा घेतात याची उत्सुकता तुम्हालाही आहे. आणि म्हणूनच आज इथे एका राजकारणी व्यक्तीला आम्ही इथे आमंत्रित केलेलं आहे. घाबरून जाऊ नका. राजकारणी म्हणजे प्रत्यक्ष राजकारणी नाही, तर मालिकेतल्या राजकारणी कल्याणी पटवर्धन उर्फ नीनाताई, नीना कुलकर्णी. या. कशी आहेस नीनाताई? मस्त. तू कसा आहेस? मस्त, फर्स्ट क्लास. आम्ही नीना कुलकर्णींना सगळे नीनाताई म्हणूनच म्हणतो. नीनाताई, सर्व रसिकांच्या वतीने मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. बरं नीनाताई, हा कार्यक्रम तुला माहितीच आहे, खाण्याविषयीचा कार्यक्रम आहे आणि तुला खायला खूप आवडतं अशी खबर माझ्याकडे पक्की आहे. काय म्हणतोस? पक्की खबर आहे. पण मला सांग, आपण बॅक टू स्कूल जाऊया. म्हणजे मुळात तुला खाण्याची आवड आहे, पण कधी बनवलंस का तू? का रे, शंका आहे का तुला? शंका असं नाही. नाही, पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. बनवण्यामध्ये कडे कल फारसा माझा नव्हता सुरुवातीला तरी. माझी आई त्या काळात म्हणजे डॉक्टर असल्यामुळे ती त्या काळापासून काम करायची बाहेर, त्याच्यामुळे आमच्याकडे कामाला बाई वगैरे असं ज्या वेळेला नसायचं हे. बरोबर. पण अर्थात माझं आजोळ जे आहे ते बार्शीचं आहे, बार्शीचे सुलाखे. त्याच्यामुळे दर सुट्टीत जेव्हा बार्शीला जायचे तिथे मात्र माझी आजी आणि माझ्या सगळ्या माम्या आणि त्यांचा तो राबता संबंध, आणि मी अर्धा वेळ स्वयंपाकघरातच असायचे. तर तिथून जे काही थोडंसं मी शिकले ते शिकले. ओके, म्हणजे बघून बघून शिकले. हो हो हो. बरं, पहिला पदार्थ कुठला केलास? म्हणजे शाळेत असताना काही पदार्थ केला होतास? नाही, ऍक्च्युली शाळेत नाही. खायचं काम तर होतच रे. गोड मला खूप आवडतं. आणि इथे विशेष करून मला नमूद करावं असं वाटतं की माझ्या कॉलनीमध्ये मकरंद सहनिवासमध्ये शैलात्ते, म्हणजे त्यांना मी लाडाने शैलात्ते म्हणायची, शैलाताई केळकर, त्या राहायच्या. त्या आता पुण्याला स्थायिक झाल्यात आणि त्यांनी मला मात्र जो पदार्थ शिकवला तो मी आज इथे दाखवणार आहे सगळ्यांना. बरं, स्वतःला तुला खायला काय आवडतं? रोजच्या खाण्यामध्ये मला सगळ्यात जास्त भाकरी आणि पालेभाजी. पण तू हे जे खातेस ना, हे बेस्ट आहे. म्हणजे पचनवाला तब्येत चांगली राहते. कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे बरेचसे आपले डॉक्टर सांगतात, डायटिशियन सांगतात की भाकरी आणि पालेभाजी ह्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर उत्तम तब्येत राहू शकते. आणि माझं भाग्य आहे की मला ते आवडतं. आवड नसताना खाणं जरा जास्ती जोखीम. आणि बाजूला मग थोडासा कांदा, हिरवी ठेचा, मिरचीचा ठेचा, लसूण, थोडासा गूळ. म्हणजे थोडं आता पान भरल्यासारखंच वाटतं. सुरुवात करायची. ओके, आज आपले रसिक प्रेक्षक फार उत्कटतेने तुझ्याकडे बघतायत. तत्पूर्वी मला सांग, तुझं जे कॅरेक्टर आहे त्या मालिकेतलं, ते जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टर बद्दल तुला काय वाटतं? लवेबल रास्कल असा एक इंग्रजी शब्द मी वापरते, कारण ते कॅरेक्टर डिस्क्राईब करण्यासाठी कदाचित हेच 2 शब्द अत्यंत योग्य आहेत. प्रेक्षकांचे सहमत असेल माझ्या बरोबर. ती अत्यंत महत्वाकांक्षी आहे बाई, अत्यंत मतलबी आहे. ती सुपाऱ्या वगैरे देते, म्हणजे जे मी आम आयुष्यात करत नाही ते सगळं ही बाई करते. त्याच्यामुळे मला फारच मजा येते रे ते काम करायला. बरोबर. म्हणजे आपण गुंडी बाई आहे ती, गुंड बाई आहे. हो, आणि हुशार आहे. बरं नीताई, मला सांग, सध्या गणपतीचे दिवस चालू आहेत. तू कोणाकोणाकडे जातेस?
दर्शनाला? सगळ्यात आधी आमच्या कॉलनीमध्ये जो गणपती असतो तिथे, इनफॅक्ट मी तिथेच आरत्या म्हणायला शिकले. आमचे पाठांत खूप असायचे गणपतीचे कार्यक्रम, गणेशोत्सवाचे अजूनही असतात, पण बाहेरच्या लोकांना बोलून असतात. आता तिथल्या तिथे जे आपल्या लहानपणी व्हायचं ना, ते आता नाही आपल्या मुलांना मिळत. त्याची खंत वाटते मला. तर सगळ्यात आधी अर्थात आमच्या कॉलनीमधला जो 1.5 दिवसांचा असतो गणपती, आणि आता प्रथेप्रमाणे आता तो चांदीचा गणपती केलेला आहे. विसर्जन कमी झालेलं आहे सगळं, म्हणजे अर्थात इको डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्याला, तसं झालेलं आहे. माझ्या नंदेकडे 5 दिवसांचा गणपती असतो. तिथे मात्र मी आवर्जून अगदी अगदी जातेच मी तिकडे, आणि तिथे खूप मजा येते आरत्या वगैरे म्हणायला. मग लालबागचा राजा, गेल्या वर्षी मी गेले होते आणि मी इतकी भाळले त्या लालबागच्या राजावर की परत यावर्षी कमिंग बॅक टू गणपतीचं खाणं. मोदक सगळ्यात आवडता पदार्थ माझा, सगळ्यात. उकडीचे मोदक, आणि ते साखरेचं सारण केलेलं, म्हणजे खास देशावरचं, आमच्या बार्शीचं आहे. गुळाचं सारण तर सगळेच करतात, पण साखरेच्या सारणाचे मोदक जी माझी आई बनवते, अतिशय सुंदर. बरं, आता आपल्या गप्पा तर भरपूर झालेल्या आहेत, पण आता रसिक प्रेक्षक वाट बघतायत, तू काय दाखवणार आहेस त्यांना? म्हणजे एक जोशांकडचा नारळी भात आणि सुलाखेंकडची डाळ फळं. अरे बाप. हा, कारण दोन्ही अतिशय सकस आहे. मला असं वाटतं ना प्रशांत, खूप गोष्टी खाण्यापेक्षा एकच, आपलं जे आयुष्य आहे ते इतकं धावपळीचं आहे, तर एकच सकस पदार्थ जर आपल्याला मिळाला तर आपला दिवस अतिशय चांगला जातो. हा, तर तसं गोडाच्या बाबतीत नारळी भाताचं आहे असं मला वाटतं. आणि डाळ फळं जी आहेत ती मी दाखवते. रसिक आपल्या गप्पा मारून झालेले आहेत, पण आता नीनाताई आपल्या ते 2 पदार्थ दाखवणार आहेत. आपण जरा किचनकडे जाऊया, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर सगळ्या रसिकांचं मी स्वागत करतो. आम्ही आमच्या स्वयंपाकघरात पोहोचलेलो आहोत, आणि मला सांग आपली पहिली रेसिपी काय आहे? पहिल्यांदा आपण नारळी भात करूया. नारळी भात आपण करणार आहोत, आणि त्याच्यासाठी साहित्य काय लागतं हे बघणं अत्यावश्यक आहे, नाही का? नीनाताई, साहित्य काय लागतं मला सांग. साजूक तूप, बरं, त्याच्यानंतर गुळ, तांदूळ अर्थातच, भात म्हटल्यानंतर अर्थातच नारळ, अगदी ताजा, आणि म्हणजे ताजा नारळ खोवलेला. एक वाटीवर नारळ घ्यायचा. त्याच्यानंतर किशमिश, काजू बदाम, काजू बदाम, मनुका, बरं, आणि लवंग, वेलदोडे, आणि मोठी वेलची, आणि गरम पाणी, मीठ, केशर. ओके. आणि हे काय तू? हे तांदूळ 1 तास आधी भिजवलेले, भिजवून घेतले, बासमती तांदूळ. साहित्य काय आपल्याला कळलेलं आहे. आता जाऊ कृतीकडे. पाठांतर झालं, आता नाटक बसवायला घेऊया. ओके, सुरुवातीला काय करायचं? तूप, ते साजूक तूप. ओके, साजूक ओके, सगळं घालायचं. गरम, हो, थोडं गरम झालं ते की अर्थात त्याच्यामध्ये वेलदोडे आणि लवंग असं मस्त खमंग लागतं ते. वेलदोडे किती घालू? 2-3 ही वेलची. बस थोडंसं परतून घ्यायचं, आणि मग हा जो भिजवलेला तांदूळ आहे, पाणी काढून टाकलेलं आहे. हा सोपंच येतं रे सगळं, म्हटलं ना तुला. खायला चांगलं लागतं, मस्त लागतं, आणि पटकन आपल्याला हे बनवून आपल्याला घेऊन जायचं आपल्या डब्यांमध्ये. हे झालेलं आहे. आता गरम पाणी त्याच्यात टाकायचं आणि शिजवायचं. टाक बरोबर, जवळ डबल टाकायचं, डबल टाक. हो, ठीक आहे, बस. आणि हे आता शिजू द्यायचं. हा, त्याच्यानंतर आपण इथे नाही बारीक गॅस. हा, ऍक्च्युली खरं म्हणजे ठेवून द्यायचं. हो, मंद गॅस ठेवायचा, कारण इथे आपल्याला त्याच्यात आणखीन भर टाकायची आहे. आता तूप दे परत. साजूक तूप मला भयंकर आवडतं. तुला? त्याचा स्वाद जो काय असतो ना, नारळ, आणि या गणपतीच्या दिवसात हे खाणं फारच छान, मोदकांमुळे. ओला नारळ, मोठा करू गॅस, आणि गुळ. हवा असेल तर ह्याच्यातच मीठ थोडंसं टाकायचं, नाही तर मग भातात टाकायचं. गुळ घालू? टाक, भरपूर टाक. बस. मीठ आपण भातात घालायचं का ह्याच्यात घालायचं? भातात टाकूया. भातात घालायचं. आताच घालायचं? हो, हे चांगलं शिजलं घालतो मीठ, कारण आता मला सवय झाली. हो ना, अंदाज यायला लागला. सगळ्या ज्या ढेपळ्या आहेत ना गुळाच्या, त्या सगळ्या सुटल्या पाहिजे. मला वाटतं आता आपण टाकायला हरकत नाही, का? बंद करू? हो, बंद कर. हे डायरेक्ट याच्यातच टाकून? हो, म्हणजे मग ते एकत्र शिजतं. तोपर्यंत भात थोडासा शिजला असेल. मस्त मिक्स झालं पाहिजे ते.
आणि मग त्याचा एक खमंग असा वास. थोडंसं शिजू दे आणखी. ते एकत्रित होऊन शिजणं फार महत्वाचं. आणि प्रश्न गंमत अशी आहे की समजा आपण 2 वाट्या तांदूळ घेतला तर साधारण 2 वाट्या खोबरं घ्यायचं. ओलं खोबरं, ओला नारळ. आवडतं तसं. हा, नाही तसं समप्रमाण असावं. बरोबर, असं मला. बरं, मला असं वाटतं की समप्रमाणात आपण सगळे घेतलेले आहे. नाही, एक राहिलेलं आहे केशराचं जे आहे ना, हे बघ. म्हणजे केशराचा की वेगळा वास लागेल. वास आणि त्याचं रंग पण फार सुंदर येतो. केशर घालून झालेलं आहे. मला असं वाटतं एक 10 मिनिटं लागतील नाही का? हो. 10 मिनिटं लागतायत. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. नारळी भात तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: तूप, गूळ, 1 तास भिजवलेले तांदूळ, नारळाचा कीस, काजू, बदाम, मनुका, लवंग, वेलदोडे, मोठी वेलची, गरम पाणी, मीठ आणि केशर. कृती: प्रथम भांड्यात तूप गरम करून त्यात लवंग, वेलदोडे, मोठी वेलची आणि भिजवलेले तांदूळ एकत्र परतून घ्यावेत. त्यात गरम पाणी घालून झाकण लावून ठेवून द्यावेत. भांड्यात तूप गरम करून त्यात 1 वाटी नारळाचा कीस आणि गूळ घालून परतून घ्यावं. गरम पाण्यातल्या तांदळामध्ये मीठ, परतलेलं गूळ आणि नारळाचं मिश्रण घालून ते एकत्र करावं. तयार मिश्रणामध्ये केशर घालून मिश्रण झाकण लावून शिजवून घ्यावं. नीनाताईने तयार केलेला नारळी भात तयार झालेला आहे आणि आता मी तो खाणार आहे. पुढची रेसिपी काय आहे? पुढची डाळ फळं नावाची एक रेसिपी आहे. डाळ फळं नावाची रेसिपी आहे. त्याला फळं का म्हणतात विचारू नकोस, मला माहित नाही. ओके, आपण त्याची जरा तयारी करूया. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती संपलेली आहे. आता आपण बघणार आहोत डाळ फळं. हो. त्याचं साहित्य काय मला सांगतेस का? आमटी आणि बनवायची आपल्याला, त्याच्यामुळे रेग्युलर आमटी फक्त थोडीशी पातळ आणि त्याच्यामध्ये ती फळं टाकणार आहोत आपण. तेल अर्थात, आणि त्याच्यानंतर मोहरी, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट. हा काळा मसाला, खास गोडा मसाला, ज्याने सगळी खरं म्हणजे चव येते अगदी आमटीला. हे सगळं साहित्य. तुरीची डाळ ही शिजवून घेतलेली आहे. चिंचेचा कोळ, गूळ, त्याच्यानंतर मीठ आणि ऑप्शनल आहे हिरवी मिरची टाका किंवा लाल तिखट. मला लाल तिखट जास्त आवडतं. आणि कढीपत्ता भरपूर आणि कोथिंबीर. आणि ही कणिक आहे, भिजवलेली कणिक. पोळी. म्हणजे त्याच्यात कणिक भिजवून थोडंसं मोहन टाकायचं, म्हणजे गरम तेल टाकायचं. ओके, साहित्य आपण बघितलेलं आहे. आता आपण जातोय प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं सुरुवातीला? आधी आपण तेल घेऊया. थोडंसं तेल लागतं आमटीला. जिरं, मोहरी. तूच टाकतोस का प्रशांत? हो, माझा आता तयार झाला. हो ना. हिंग, मोहरी, जिरं, मोहरी, हिंग आधी टाकायचं. हिंग. ओके. आणि जिरं तडतडते. हो. हळद. हो. आणि मग तुरीची डाळ त्याला टाकायची. कढीपत्ता टाका. कढीपत्ता राहिला मस्त असतं. कढीपत्ता मला खूप आवडतं ना. आणि मिरची नको, आपण लाल तिखट ऑप्शनल आहे. असं हा, मस्त तडतडतं. जवळजवळ ॲटम बॉम्ब फुटल्यासारखं फुटतो. मिरची सगळ्यात नंतर टाकायची का? सगळ्यात छोटी मिरची हवी असेल तर तिखटाच्या ऐवजी मिरची टाकली तरी चालते. मग ती फोडणीत टाकायची. मला स्वतःला लाल तिखट आवडतं. तर ते वरून घातलं तरी पाणी टाकायचं. टाक भरपूर पाणी. हे थोडीशी पातळ झाली पाहिजे आमटी, जी आपण रेग्युलर आमटी करतो हा तुरीच्या डाळीची, तशीच फक्त पातळ. आणि त्याच्यामुळे ते कणकेच्या पोळ्या ज्या आहेत त्या जाणार असतात. आणि ह्यावेळेला मला पोळी म्हणजे माझी चुकणार नाही, कारण वाटेने काय पाण्याची पुरी सारखी. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ, चिंचेचा कोळ, गूळ. मिठाचा अंदाज सुद्धा उत्तम असल्यामुळे परफेक्ट अंदाज आहे. तू काही काळजी करू नको. आणि गूळ, चिंच. गूळ किती घालायचं तेवढं सांग. चिंच बघ, खमंग वास येतो ना. हिंगाचा वास मस्त आहे. आणि काळा मसाला. ते जरा थोडीशी उकळी थोडस. त्याच्या आधी लाल तिखट टाकूया. तुला आवडतात ना तिखटाचे पदार्थ? बास. आणि आता काळा मसाला, माझ्या आवडीचा मसाला. खूप छान लागतो आमटीमध्ये. आता ही आमटी उकळू द्यायची आणि पाणी टाकत राहायचं या आमटीमध्ये. हा, ते महत्वाचं आहे, कारण जशी उकळी येईल तशी त्या एका बाजूला आपण
त्याची फळं आता पाणी घालून हो टाक. बस बस बस. आता ह्या बाजूला आपण पोळी लाटणार आहोत. कणिक तयार करून घेतलेली थोडीशी मोठी पोळी लाटायची, त्याच्यामुळे काय फार ओव्हनचं काहीतरी तू सांगत होतीस, तुपाचं काहीतरी सांगत होतीस. नाही, ते ऑलरेडी टाकले. अच्छा, ऑलरेडी हो घातलेलं. टाकले. हे बेस्ट केलं, म्हणजे वेळ वाचवण्यासाठी तू ते तयार करून. हा, तयार करूनच आणले, कारण त्याच्यात काय ते सगळ्यांना माहितीच आहे कसं करायचं. बरं, मगाशी तू सांगितली तुझी पोळी चांगली होती. हो, तर ही पोळी मला कशी मी prove, हा. खूप कॉन्फिडेंटली करते, कारण ही पोळी आपल्या नेहमीच्या पोळीसारखी नाहीये, बरं. म्हणजे घडीची पोळी वगैरे नाहीये. ती पण आता मी बरी बनवते. पण हे काय, हे गोल असं बनवायचं, पातळसर पोळा तयार करायचा असा मोठा. आणि एक वाटी घ्यायची, ह्या मापाची किंवा ह्या मापाची, आपण दोन्ही घेऊया. आपल्याला झेपेल तसं. हो हो, एक ह्या मापाची, मजा येते. छोटे आणि मोठे असे. ह्याला फळं का म्हणतात प्रशांत, मला खरंच माहिती नाहीये. मला तोच प्रश्न पडला, मी तेच बघत होतो. इथे मी एखादं- पण माहिती काढायचा प्रयत्न केला, पण मला माहिती नाही. माझ्या आजोळी हा पदार्थ बनायचा, देशस्थ पदार्थ आहे असं मला वाटतं, देशस्थांचा. आणि डाळ फळं असं म्हणतात. गुजरात्यांमध्ये डाळ ढोकळी पण बनवतात, पण तो खूप जास्त त्याच्यात, म्हणजे मला तो आवडतो. आपण एक काम करूया, आपल्याकडे जे देशस्थ मंडळी आहेत ना, जे बघतायत त्यांना आपण सांगूया. हो. त्यांना काय माहिती असेल तर आम्हाला कळवा. हो. त्यांना डाळ फळं का म्हणतात. हो, बरोबर बरोबर की हो, नाही? अगदी अगदी. आता वेळेला आपल्याकडे उकडी आलेली आहे, त्यांना माहिती असेल त्यांनी सांगा. आताच खरी मजा आहे बघा. ओके. त्याच्यासाठी मला म्हणजे फळं खाण्यापेक्षा मला ती फळं बनवणं जास्ती आवडतं. आता चांगली उकळी आली आहे, नाही. मस्त जोरदार. 1-2 मिनिटं आहे, तापलंय जवळजवळ हो मार्गावर. ना, स्पीड ती पकडली. उकळी येणं फार महत्वाचं आहे. आणि उकळू द्यायचं चांगलं मस्तपैकी. त्याच्यानंतर आपलं स्वतःच ताट तोपर्यंत बाजूला ठेवायचं. मोठी एक असं वाटी किंवा असं कटोरा म्हणतो असं घ्यायचं, आणि ह्याच्यामध्ये साजूक तूप आणि लिंबू घालायचं. हो. नंतर नंतर हो. साजूक आता तूप आणि लिंबू. हो. बरं. हा, हा, हा. एखादी उकळी बास आहे याला, बंद केलास तरी चालेल गॅस. ते महत्वाचं आहे की ते बंद आता करून आपण ते टाकायचं. घातलं ते शिजेल का? हो, ते आपोआप शिजलं, तेवढंच शिजलं. बंद करायचं बास. हा, हा, हा. ते अगदी, आणि ते शिजवण्याची पण कृती आहे ती, अर्थात त्याचा अंदाज येतो आपल्याला, कारण ते कच्चं आपण टाकलेलं आहे बरोबर. आतमध्ये. 1-2 मिनिटं लागतात शिजायला, पण आमटी उकळत असल्यामुळे, आधीच उकळत असल्यामुळे पटकन. हा, ते पटकन शिजतं. ओके. ही झाली डाळ फळ तयार. ओके. आता हे मस्तपैकी वाटीत घ्यायचं. त्याच्यात सुरू. साजूक तूप आणि लिंबू फार महत्वाचं आहे बरं काय. बर, साजूक तूप आणि लिंबू. लिंबू पिळायचं आणि साजूक तूप आणि लिंबू त्यात घालायचं. मी ते सगळं करतो, तुम्ही मात्र फक्त साहित्य आणि कृती लिहून घ्या, कारण तेच तुमच्या हातात आहे. डाळ फळं तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, काळा मसाला, शिजवलेली तूर डाळ, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, गव्हाचं मळलेलं पीठ आणि पाणी. कृती: प्रथम भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, जिरं, हळद, कढीपत्ता, शिजवलेली तूर डाळ आणि पाणी घालून हे मिश्रण गरम करावं. यात मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, लाल तिखट, काळा मसाला आणि पाणी घालून उकळून घ्यावं. मळलेल्या कणकेची पोळी लाटून त्याचे गोल काप करावेत. त्या तयार लाट्या उकळी आलेल्या डाळीमध्ये सोडून उकळून घ्याव्यात. तयार मिश्रणामध्ये कोथिंबीर घालावी. नीनाताईने केलेला नारळी भात आणि डाळ फळं कसं झालं ते आपण बघूया. हे, शाबास. आधी गोडाकडे हा कल. आधी गोडा बरं. बघतो, खाऊन बघतो कसं जाते ते. प्रशांत, कल्याणी पटवर्धननी बनवलंय, चांगलंच म्हटलं पाहिजे काय. बघतो कसं लागते ते. वंडरफुल, हो ना. अप्रतिम. आता मी डाळ फळं फळं पण म्हणतो आम्ही त्यात नुसतं. नुसतं हा, फळं म्हणजे मुलं म्हणतात मामा फळं कर ना. फळं कर ना. हा, ऐकायला विचित्र वाटतं, पण खायला ते उत्तम असेल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. हम्म. अरे यार, छान आहे ना, अप्रतिम आहे, अप्रतिम आहे नीना. खूप छान आहे ते, खरंच. मरू आणि दे परत सकस. मरू दे कार्यक्रम वगैरे. बरं नीना, गंमत अपाट, तू खरंच आज आमच्या प्रेक्षकांना खूप छान छान 2 महत्वाच्या डिशेस दाखवलेल्या आहेस. हो. महत्वाच्या कारण हे असं पटकन कोणी दाखवत नाही, हो, बरोबर. नाही का? तर
आमची तर तुला आठवण राहावी अशी आमची खूप मनापासून इच्छा आहे. म्हणून आमच्याकडून एक छोटीशी भेट आम्हाला तुला द्यायची आहे. अरे वा. हा? आणि तुझी आठवण आमच्या मनात कायम आहेच, पण तरीही स्वाक्षरी तुझी असेल ना तर आमच्याकडे असं आम्ही जपून ठेवलेले आहेत वा, स्वाक्षऱ्या वा, सगळ्या. मस्त मस्त. हं? हो, तर नक्की. तुझी स्वाक्षरी देण्याची. धन्यवाद. तर रसिको, आजचा हा भाग खूप आनंदाचा झाला. आता आपल्याला विसर्जनाला जायचंय, तेव्हा आता तयारी करूया. पुन्हा भेटू ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. ओ खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे